सुरुवात करूयात एका विशेष रिपोर्टने। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात नवा आघाडीच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या दृष्टीने सोमवारी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये चर्चाही झाली। पण शिवसेना आणि वंचितच्या या नव्या आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काय होणार आणि एमआयएम शिवाय वंचित बहुजन आघाडी किती परिणामकारक ठरणार असे काही प्रश्न मात्र उपस्थित केले जातात। त्याचवेळी या संभाव्य आघाडीवरून विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे आंबेडकर एकत्र येणार, राज्यात नवी आघाडी स्थापन होणार, आंबेडकर आल्यास महाविकास आघाडीचं काय, एमआयएम शिवाय वंचितची ताकद किती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यातल्या चर्चेनं राज्यात नव्या आघाडीची चर्चा सुरू झाली। सोमवारी मुंबईत या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली। त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला नवीन बळ मिळण्याची चर्चा आहे। प्रकाश आंबेडकर आणि माझी जी चर्चा झालेली आहे ती नक्कीच चांगली पॉझिटिव्ह चर्चा आहे आणि त्याच्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत, बारकावे आहेत, ते बारकावे लवकरात लवकर आम्ही जे आहेत ते संपवू। याचं कारण की पुढे जाऊन कुठे अडता कामा नये म्हणून लवकरात लवकर ते संपवून आमची जी काही युती असेल किंवा एकत्र येणं असेल ते आम्ही जाहीर करू। वंचित बहुजन आघाडीनं 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांना घाम फोडला होता। लोकसभेत 1 जागा जिंकत वंचितनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष विजयी कामगिरी करण्यात अपयशी ठरला, पण त्यांनी विरोधकांच्या पराभवात मात्र महत्त्वाची भूमिका पार पाडली। लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं 14% मतं मिळवली। वंचित बहुजन आघाडीमुळे महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 15 जागांवर फटका बसला, तर विधानसभेत सुद्धा वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला फटका बसला। जवळपास 35 जागांवर वंचितमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष वंचित बहुजन आघाडीत होता, पण विधानसभा निवडणुकीत मात्र दोघांमध्ये फाटाफूट झाली। अशाही परिस्थितीत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा झटका दिला। आता उद्धव ठाकरे यांनी वंचित सोबत आघाडीच्या हालचाली सुरू केल्यात। सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धक्का देण्याच्या या हालचाली आहेत, पण संभाव्य युतीवर सत्ताधाऱ्यांनी हल्ला चढवल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेजी हे कुणाशी युती करू शकतात, वेळ पडली तर ओवैसीशी ते युती करू शकतात। त्यामुळे त्यांच्या किती त्यांनी युती केली, काही केली आणि कुणाशी केली तरी 51%ची लढाई आम्ही जिंकण्याकरता तयार आहोत। प्रकाश आंबेडकर म्हणजे काही दलित मागासवर्गीय मतं आहेत का? काही त्यांनी काही संपूर्ण मतं आपल्याकडे घेतलं आहे का? जे कधी एखादा बॅनर सुद्धा महापरिनिर्वाण दिनाला लावत नव्हते त्यांना या विचारधारेवर यायला लागलं, हा सुद्धा एक चांगली बाब आहे असं मला वाटतं। आणि त्यांना खरोखर मदतीची गरज आहे, कारण हिंदुत्व सोडल्यानंतर वेगवेगळ्या भागातून त्यांना ह्या मदतीची गरज आहे म्हणून ते करत असतील, तर त्याच्याबद्दल आम्ही टीका करण्याचं काही कारण नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले, पण राष्ट्रवादीच्या मुद्द्यावरून ही चर्चा सुरू होण्याआधीच फिसकटली। आता उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू केली आहे, पण शिवसेना आणि वंचितच्या या नव्या आघाडीत महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे। मुंबईहून उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढे बोलत उद्धव ठाकरेंचं राज्य कशामुळे गेलं याची खरी माहिती पहिल्यांदाच समोर आली। ही माहिती कोणत्याही रिपोर्टरने नव्हे तर आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे। जास्त झोपेमुळे राज्य टिकलं नाही असा पर्दाफाश बच्चू कडूंनी केलाय, तर शिवसेना ठाकरे गटानेही बच्चू कडूंना जशास तसं उत्तर दिलंय। का पहिल्यांदाच झाली आहे। याच आशयाची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर केली होती। उठ दुपारी घे सुपारी असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला होता, तर त्याआधी शरद पवार यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला होता। पक्ष वाढवायचा असेल तर लवकर उठावं लागतं असा वडिलकीचा सल्ला शरद पवारांनी दिला होता। शरद पवारांचा हा सल्ला राज ठाकरेंनी ऐकला की नाही माहित नाही, पण उद्धव ठाकरेंनीही बहुतेक हा सल्ला मानला नाही। परिणामी जास्त झोपल्यानं त्यांचं राज्य गेलं अशी गोष्ट आता बच्चू कडू सांगतायत।
आस्था जी आहे ती फार महत्वाची आहे, प्रामाणिकता महत्वाची आहे. मी राजा झालो म्हणून झोपाचं ठरलेल्या वेळेस भेटायचं असं होता कामा नये. एकतर राजा व्हायचं नाही, झालं तर मग आळस काढत असेल तर त्या राजाचं राज्य टिकत नाही, हे आपण दाखवून दिलेलं आहे. शिवसेना ठाकरे गटानंही बच्चू कडूंवर जोरदार पलटवार केला. बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली की राजा घरी बसला किंवा तो राजा घरी झोपला तर त्याचं राज्य जातं. नाही, मुळात काय माहिती आहे का, बच्चे कंपनीकडे काही फार मी लक्ष देत नाही. शिवसेनेतील आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानं उद्धव ठाकरेंचं राज्य गेलं होतं. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बच्चू कडूही होते. त्यामुळे राज्य जाण्याची बच्चू कडूंनी सांगितलेली ही कहाणी खरी की खोटी हे आता तुमचं तुम्हीच ठरवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात पुण्यातील मनसेचे नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरेंची पक्षातील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. आधी स्वतःची आणि आता खंद्या समर्थकांनाही पक्षातून दूर केलं जात असल्यानं वसंत मोरे नाराज झालेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेटपणे ऑफर दिल्यानं आता वसंत मोरेंनीही मनसे सोडण्याचे संकेत दिलेत. नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. तात्या कधी येताय वाट पाहतोय. नाराज वसंत मोरेंना अजित पवारांची खुली ऑफर. आज मनसेत, उद्याचं काय ते वेळच ठरवेल. वसंत मोरेंकडून सुद्धा मनसे सोडण्याचे संकेत. सगळ्या पक्षातली लोक मला पक्षामध्ये घेण्यासाठी तयार आहेत. मनसेचे नगरसेवक वसंत मोरेंची ही उघड नाराजी आणि इशारा आहे. पुण्यातील एका विवाह सोहळ्यात अजित पवार आणि वसंत मोरेंची भेट झाली. त्यावेळी अजित पवार यांनी वसंत मोरेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिल्याचं समोर आलं. मागे उभं होतो, मला दादांनी अचानक मला गर्दीच्या मागं पाहिलं आणि मला स्वतः दादा बोलले की अरे काय अजून किती नाराज, या मी वाट बघतोय. परत नंतरनं जाताना पण नेमका आमचा सामना झाला. परत एकदा मी माझ्या गाडीची वाट बघत होतो तेव्हा परत दादा माझ्यासमोर आले. परत मला दादा तिकडे तेच बोलले की वसंतराव माझ्याकडे या, मला बोलायचे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या या ऑफरवर वसंत मोरेंनीही काहीसा सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं समोर येत आहे. केवळ राष्ट्रवादीच नाही तर भाजप, शिवसेनेकडून पक्षात येण्याची ऑफर असल्याचं सांगत वसंत मोरेंनी मनसेला चेकमेट करण्याचा इशारा दिलाय. जे राष्ट्रवादीच नाही तर मला अगदी भाजपमध्ये सुद्धा मला प्रवीण दरेकर साहेब असतील, श्रीकांत भारती साहेब असतील, तुमचे शिवसेनेचे संजय राऊत साहेब असतील, वरुण सरदेसाई, सगळ्या पक्षातली लोक मला पक्षामध्ये घेण्यासाठी तयार आहेत. परंतु मी आजही मनसेमध्येच आहे. मला हेच कळत नाही की नक्की माझा कुठल्या बाबतीमध्ये माझ्या पक्षातल्या लोकांना माझा काय त्रास होतो, तोच मला कळत नाही. आज या पक्षात आहे तर उद्या दुसऱ्या पक्षातही असू शकतो, अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिली खरी, पण पक्षात डावललं जात असल्याचं सांगताना वसंत मोरे भाऊक झाल्याचं दिसलं. आणि माझ्या इथं मीटिंग घेतली जाते, मला विचारलं जातं अरे तू आला होय, तू बोलणार आहेस का. हे कुठले प्रश्न झाले. माझ्या मतदारसंघात येऊन परत येरवड्यामध्ये मला निमंत्रण नव्हतं तरी पण मी गेलो. का तर पक्षाचा कार्यक्रम आहे, पक्षाच्या ग्रुपवरती मेसेज आहे म्हणून मी तिथे गेलो. आणि तिथं जाऊन पाहतोय तो मला स्टेजवरती बसून ठेवलं. जातानाच पक्षाचे नेते वागसकर साहेब मला विचारतात तू बोलणार आहे का. सगळ्यांची भाषणं झाल्यावरती वसंत मोरे सध्या तरी मनसे सोडणार नसल्याचं सांगतायत. पण पुण्यातील मनसे पक्ष संघटनेतील अंतर्गत गटबाजी पाहता वसंत मोरेंचा हा निर्धार आणखी किती दिवस टिकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर वसंत मोरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून चंद्रकांत पुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघत खासदार उदयनराजे भोसलेंनी दिल्लीत आंदोलन करावं असा सल्ला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. इथं दंगा करून काय होणार असा सवालही शिवेंद्रराजेंनी उपस्थित केला. एकंदरीतच जिल्ह्यात पुन्हा एकदा दोन्ही राज्यांमध्ये राजकीय लढाई होणार असल्याचं स्पष्ट झालंय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनं हटवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसलेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तर जुने आदर्श झाले. नितीन गडकरी आणि शरद पवार हे आजच्या काळातले आदर्श आहेत.
ते तुम्हाला इथेच भेटतील असं राज्यपाल म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. संतप्त झालेल्या उदयनराजेंनी तर राज्यपालांचा कडेलोट झाला असता असं वक्तव्य केलं. कोश्यारींना वृद्धाश्रमात पाठवा असंही उदयनराजे म्हणाले. त्यानंतर रायगडावर निर्धार शिवसन्मानाचा हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावरून शिवेंद्रराजे भोसलेंनी सल्ला दिलाय. जी मागणी येते जी आपण वाचतोय की गव्हर्नर बदलायचे अधिकार काय राज्य सरकारकडे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. गव्हर्नर बदलायचे असले तर दिल्लीतनं केंद्रातनं हा निर्णय होणार राष्ट्रपती. त्यामुळे माझं म्हणणं आहे की जे आंदोलन करतात किंवा हे त्यांनी दिल्लीत जाऊन बसावं. दिल्लीत बसून तिथनं गव्हर्नर बदलण्याच्या हालचाली त्या दिल्लीतनं कराव्यात. इथं नुसतं दंगा करण्यामध्ये आणि आंदोलन करून इथं करण्यात काय अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा निषेधच केला असं सांगताना शिवेंद्रराजे भोसलेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं. तसंच उदयनराजेंच्या आंदोलनावर शिवेंद्रराजेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. गव्हर्नरांच्या वरनं जो वाद निर्माण झाला तर मी एवढं पण सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या एक तर छत्रपतींचा त्यांना आदर आहे. लोकांच्या भावना ते समजून घेणारे जाणणारे नेते आहेत आणि आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे लवकरात लवकर निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून प्रयत्नातून होईल. आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी दिलेला सल्ला खासदार उदयनराजे भोसले ऐकणार का, की शिवेंद्रराजे भोसले यांनाही एखादा सल्ला उदयनराजे भोसले देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. पुढे बघूया, सीमा भागातील जनतेचं महाराष्ट्र प्रेम संपलं का, हा प्रश्न आता निर्माण झालाय. सीमा भागातील रहिवासी आपल्याच राज्याला वेठीस धरतायत. राज्याचा अवमान काही नागरिकांकडून होत असल्याचा आरोप आता करण्यात येऊ लागलाय. सीमा भागातील जनतेचं महाराष्ट्र प्रेम संपलं का? सुविधा नाहीत म्हणून परराज्यात जाणार का? सीमा भागातील लोकांकडून महाराष्ट्र वेठीला. बेळगाव, कारवार, निप्पाणी या मराठी भाषक भागासाठी महाराष्ट्राचा लढा सुरू असतानाच महाराष्ट्रातील गावांना आणि गावकऱ्यांना परराज्यात जाण्याचे वेध लागलेत. कुणाला पाणी मिळत नाही म्हणून परराज्यात जायचंय, तर कुणाला रस्ता नाही म्हणून परराज्यात जायचंय. महाराष्ट्र ही काही जमिनीवर आखलेली रेषा नाही. महाराष्ट्र ही एक भावना आहे, भाषिक राष्ट्रवाद आहे. या भावनांचा आदर कुणालाही ठेवावासा वाटत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय निघतो तेव्हा ही अशी ठेवणीतली उत्तरं मिळतात. 100% आमचं महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. हा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्य आहे, पुरे जगात आहे. की आम्ही काही पाकिस्तानला चाललेलो नाही, आम्ही या भारतातच चाललेलो आहे. महाराष्ट्राचा आम्हाला स्वाभिमान आहे, स्वाभिमान नाही असं नाही. स्वाभिमान आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे बोलत आहे. आम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, पण मरताना कसला स्वाभिमान ठेवायचा? पाण्या वाचून आम्ही मरतो आहोत, मग आता स्वाभिमान कुठं जागा होतोय? जर पाणी तुम्ही मुखात घातला तर जिवंत राहणार आहे, नाहीतर आम्ही मरणार आहे. मेल्यानंतर स्वाभिमान पाहू नका. आता शेवटचा अल्टिमेट आहे. वीज, पाणी या समस्या सुटण्यासारख्या, पण त्यासाठी परराज्यात जाण्याची धमकी देऊन काही लोक महाराष्ट्राचा अपमान करत असल्याचा आरोप शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. प्रत्येकाला महाराष्ट्राचा अभिमान असतो आणि या महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या लोकांमध्ये 0.5% वगैरे अशी लोक निघाली किंवा त्याला 0.01% म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही, निघाली तर एका अर्थाने ते महाराष्ट्राचा अपमान करत असतात. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मराठी भाषेचा, मराठी राज्याचा आणि छत्रपतींनी निर्माण केलेल्या भूमीचा ते अपमान करत असतात असं मला स्वतःला वाटतं. दुष्काळी भागातील लोकांच्या मागण्या योग्य असतील, त्यांना पाणी, रस्ते, वीज मिळालीच पाहिजे, पण त्यासाठी महाराष्ट्र प्रेम वेठीला धरू नये हीच माफक अपेक्षा. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, जत, सांगली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी टाकलेल्या एका ठिणगीनं महाराष्ट्रात वणवा पेटल्याचं पाहायला मिळत आहे. आधी सांगली जिल्ह्यातील जत आणि आता नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील नागरिकांनी महाराष्ट्र सोडण्याची भाषा सुरू केली आहे. मराठी बांधवांचा हा सूर खरं तर चिंताजनक आहे, पण यावर तोडगा काढण्याऐवजी महाराष्ट्रातील राजकीय नेते मात्र एकमेकांवर आरोप करण्यातच गुंतल्याचं पाहायला मिळत आहे. सुरगाणा जतवासीय समस्यांनी त्रस्त. बावनकुळे म्हणतात हे काँग्रेस राष्ट्रवादीचं पाप.
नागरिकांची महाराष्ट्र सोडण्याची भाषा, राजकीय मंडळी आरोप प्रत्यारोपात व्यस्त. डांग आणि गुजरातच्या आदिवासींना जी आरोग्य व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था आहे, रस्त्याची व्यवस्था आहे, दळणवळणाची व्यवस्था आहे, ही तुम्ही आम्हाला किमान तेवढी तर करून द्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंच्या चिथावणीनं महाराष्ट्रातील अविकसित गावांच्या नाराजीला नवी वाट मिळाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच आधी सांगलीच्या जतमधील 42 गावांनी पाणी प्रश्नावर टोकाची भूमिका घेत कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आणि आता नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील नागरिकांनी थेट गुजरातमध्ये जाण्याचा सूर आळवलाय. जनतेचे आंदोलनं खूप झाली, म्हणजे भयानक मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झाली आमच्या तालुक्यामध्ये दिंडोरीमध्ये. आम्ही स्वतः आंदोलनामध्ये भाग घेतले, परंतु आंदोलनं करूनही त्या ठिकाणी अशा प्रकारची चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध होत नाही आणि म्हणून आम्ही हा टोकाचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही हा निर्णय घेताना अत्यंत खेद आम्हाला पण आहे, दुःख आहे, परंतु आमचं सरकारला, महाराष्ट्र शासनाला आजही ते म्हणणं आहे की जे डांग आणि गुजरातच्या आदिवासींना जी आरोग्य व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था आहे, रस्त्याची व्यवस्था आहे, दळणवळणाची व्यवस्था आहे, ही तुम्ही आम्हाला किमान तेवढी तर करून द्या. जत असो किंवा मग सुरगाणा, मराठी बांधवांनी महाराष्ट्र सोडण्याची भाषा करणं गंभीर बाब आहे. आजवर सत्ता उपभोगलेल्या प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावणारी ही घटना आहे. पण भाजपनं मात्र हे काँग्रेस राष्ट्रवादीचं 65 वर्षांचं पाप असल्याचं सांगत विरोधकांवर निशाणा साधला. 65 वर्षाचं पाप आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं. 65 वर्ष सरकार चालवूनही जर ज्या भागामध्ये विकास पोहोचला नसेल आणि त्या भागातल्या जनतेने साधारण गुजरातचा विकास बघा, तिकडं त्यांना वाटतं की गुजरात सरकार चांगलं त्या ठिकाणी सुविधा देत आहे सीमा भागामध्ये, त्यामुळं त्या भागात दुर्लक्ष राहिलं. आता भाजपनं टीका केली म्हटल्यानंतर काँग्रेस तरी कशी शांत राहणार? काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते असलेल्या अतुल लोंढेंनीही भाजपच्या आरोपांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत आरोप परतावून लावला. तुमची जी प्रगती झालेली आहे मागच्या 5 वर्षामध्ये संपूर्ण भाजप नेत्यांची, नागपूरमध्येच, महाराष्ट्र जाऊ द्या, नागपूरमध्येच एवढी प्रगती झालेली आहे, ती प्रगती करण्याच्या ऐवजी जर महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष दिलं असतं तर गावांमध्ये हे प्रश्न उपस्थित नसते झाले. आपलीच प्रगती, आपलाच विकास, आपलेच बंगले, आपलेच 8-8 फ्लॅट याच्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे महाराष्ट्र मागे पडलेला आहे. राजकारण हेच राजकीय पक्षांचं मुख्य काम आहे, पण कोणत्या प्रश्नांचं राजकारण करायचं याची आचारसंहिता प्रत्येक पक्षानं ठरवायला हवी. मराठी माणसं महाराष्ट्र सोडून शेजारच्या राज्यांमध्ये जाण्याची भाषा करत असतील तर त्या नागरिकांना विश्वास देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात एकीकडे शिंदेची शिवसेना आणि भाजपची सत्ता असताना तिकडे मालेगावमध्ये स्थानिक पातळीवर भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसेंविरोधात दंड थोपटले. त्यामुळं मालेगावात भाजप विरुद्ध शिंदे गट, शिवसेना असं चित्र रंगलंय. मालेगावात भाजप शिंदेची शिवसेना आमने सामने. आत्महत्येस प्रवृत्त भुसे साहेबांनीच केलंय हे स्पष्ट त्यांच्या बोलण्यावरून होतंय. भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच ठोकले दंड. नैतिकतेचा विचार करून तुम्ही राजीनामा द्यावा. दादा भुसेंविरोधात आंदोलन. रविवारी सगळ्या राज्यानं उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं केलेलं सारथ्य पाहिलं आणि शिंदे फडणवीस 7-7 असल्याचं एकंदरीत चित्र दाखवत असताना मात्र तिकडे मालेगावात स्थानिक पातळीवर काहीसं उलट चित्र पाहायला मिळतंय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच शिंदे गटाच्या आमदाराच्या विरोधात दंड थोपटलेत. भाजपचे नेते अद्वै हिरे आणि सुनील अबा गायकवाड यांनी पालकमंत्री दादा भुसेंच्या विरोधात दंड थोपटले. त्यांनी अगोदर भुसे यांची पालकमंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करत आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन भुसे यांच्या विरोधात आंदोलक शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्या शेतकऱ्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की मी आत्महत्या दादा भुसे यांच्यामुळे करतो आहे आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सर्व जबाबदारी त्यांची राहील. आपल्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे 306 कलम हा आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्यासाठी आहे आणि तो आत्महत्येस प्रवृत्त भुसे साहेबांनीच केलं आहे हे स्पष्ट त्यांच्या बोलण्यावरून होतं आहे आणि म्हणून त्याची मागणी आम्ही SP साहेबांकडे केली आहे आणि या संबंधी जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर खाजगी कंप्लेंटसुद्धा आम्ही कोर्टाच्या माध्यमातून यात दाखल करू. सध्याच्या घडीला बंदिस्त कालवा नसावा यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ गेल्या 28 दिवसापासून सहकुटुंब आंदोलन करतायत.
मात्र याकडे शासकीय यंत्रणेचं देखील दुर्लक्ष होत असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळेच मालेगावच्या विधायक संघर्ष समितीच्या वतीनं आणि भाजपसह इतर संघटनांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन सुरू केलं. आम्ही त्यासाठी मागणी केलेली आहे. त्यांना आवाहन पण करतो की नैतिकतेचा विचार करून तुम्ही राजीनामा द्यावा स्वतःहून, किंवा आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं या बाबतीतलं निवेदन आमचे नेते अभय अहिर यांनी कालच दिलेले आहे. राज्यात भाजप शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आल्यानंतर सगळ्यांना वाटलं होतं की आता हा वाद मिटेल, मात्र वाद मिटण्याऐवजी चिघळत चालला. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांची वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी कामी येते का, याकडे सर्व मालेगावकरांचं नव्हे तर नाशिक जिल्ह्यातल्या जनतेचं सुद्धा लक्ष लागलंय. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पोलीस ठाण्यात गुन्हा